माउंट एव्हरेस्ट म्हणजे हिमालयाची शान, जगभरातील ध्येयवेड्या गिर्यारोहकांचं आवडतं डेस्टिनेशन। याच माउंट एव्हरेस्टवर 29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी आणि स्थानिक नेपाळी शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी एक इतिहास रचला। आतापर्यंत सर करता न आलेल्या या सर्वोच्च शिखराची दोघांनी यशस्वी चढाई केली। माउंट एव्हरेस्टही सर करता येतो हे या दोघांनी जगाला दाखवून दिलं। त्या दिवसाला आज 72 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं जगभरातच एव्हरेस्ट दिन साजरा केला जातो। नेपाळमध्ये तर एखाद्या उत्सवाप्रमाणे हा दिवस साजरा करण्यात आला। रॅली काढून नेपाळमधील नागरिकांनी शेर्पा तेनसिंग आणि हिलरी यांना मानवंदना दिली। माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा या नावानं ओळखलं जातं। आम्ही 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय सागरमाथा दिन साजरा करतो, कारण सर एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे यांचे प्रयत्न, त्यांचं यश हे जगापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। एव्हरेस्टचा प्रवास 1850 पासूनच सुरू होतो। 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी भारताच्या भौगोलिक सर्वेक्षणाचा प्रकल्प हाती घेतला होता। द ग्रेट ट्रिग्नोमेट्री सर्वे ऑफ इंडिया या संस्थेकडून हे काम सुरू होतं। त्याची धुरा जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या हाती आली तेव्हा खऱ्या अर्थानं या संस्थेचं काम बहरलं। या संस्थेअंतर्गत कांचनजुंगा या शिखराची उंची मोजण्यात आली। तोपर्यंत हेच शिखर जगातील सर्वोच्च शिखर मानलं गेलं। मात्र तिबेट नेपाळच्या सीमेवरील आणखी एका शिखराची उंची मोजण्यात आली तेव्हा ते शिखर कांचनजुंगापेक्षा उंच असल्याचं समोर आलं। उंची होती 8848 मीटर। त्याचं नाव ठेवण्यात आलं माउंट 15। जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या कार्याचा गौरव म्हणून 1865 मध्ये या शिखराचं नाव ठेवण्यात आलं माउंट एव्हरेस्ट। एव्हरेस्टच्या नामकरणानंतर 25 वर्षांनी म्हणजेच 1890 मध्ये काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याची तयारी केली। मात्र त्यावेळी तिबेट आणि नेपाळ पाश्चात्य लोकांसाठी बंद होते, त्यामुळे त्यांना मोहीम गुंडाळावी लागली। 1920 मध्ये तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टकडे जाण्याचा मार्ग शोधण्यात आला। रॉकबुक हिमनदीच्या पूर्वेकडे 6700 मीटर उंचीपर्यंत ब्रिटिश संघ पोहोचला। त्या खिंडीचं नाव ठेवण्यात आलं नॉर्थ कोल। प्रतिकूल वातावरणामुळे ही मोहीमही गुंडाळावी लागली। 1922 मध्ये पुन्हा चढाईचा प्रयत्न झाला। 8320 मीटर पर्यंत गिर्यारोहक पोहोचले। मात्र हिमप्रपातामुळे संघातील 7 शेर्पांचा मृत्यू झाला आणि मोहिमेला खीळ बसली। 1924 मध्ये पुन्हा ब्रिटिश संघानं प्रयत्न केला। तिबेटच्या बाजूने चढण्याचा एरविन आणि मॅलरी जोडीनं प्रयत्न केला, मात्र दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला। 1999 मध्ये मॅलरी यांचा मृतदेह सापडला। त्यानंतर 1933, 1935, 1936, 1938 मध्ये ब्रिटिशांकडूनच अयशस्वी प्रयत्न झाले। 1938 नंतर दुसऱ्या महायुद्ध आणि तिबेट चीन संघर्षामुळे तिबेटमधील एव्हरेस्टकडे जाण्याचा मार्ग बंद झाला। 1950 मध्ये नेपाळनं आपल्या सीमा खुल्या केल्या। त्यानंतर एव्हरेस्ट चढाईला पुन्हा बळ मिळालं। 1951 मध्ये एरिक शिप्टन यांच्या नेतृत्वात मोहीम आखण्यात आली। एडमंड हिलरी तेव्हा पहिल्यांदाच सहभागी झाले। संघानं खुंबू हिमनदीतून मार्ग काढत चढाई शक्य असल्याचं निरीक्षण नोंदवलं। 1952 मध्ये स्विस गिर्यारोहकांनी मोहीम आखली। यात शेर्पा तेनसिंग नोर्गेंचा समावेश होता। ते 8535 मीटर पर्यंत पोहोचले, मात्र वेगानं वाहणाऱ्या हिमवाऱ्यांमुळे त्यांना परतावं लागलं। 1953 मध्ये ब्रिटिशांनी पुन्हा मोहीम आखली। जॉन हंट यांच्या नेतृत्वात संघ दाखल झाला। एडमंड हिलरी देखील या संघात होते। तसंच शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचाही समावेश होता। 29 मे 1953 रोजी एडमंड आणि तेनसिंग यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं। त्यानंतर आजपर्यंत एव्हरेस्टवर निरंतर चढाया सुरू आहेत। मात्र त्याचबरोबर बदलत्या वातावरणात मोठी आव्हानं देखील समोर येत आहेत। एव्हरेस्टवरील चढाई मोहिमांची संख्याही दरवर्षी वाढतीये। बेस कॅम्पवर याच मोहिमांमुळे वाढणारा कचरा ही एक मोठी समस्या होतीये, तर बदलतं आणि अतिप्रतिकूल वातावरणही मोठं आव्हान उभं करतंय। एव्हरेस्टवर वातावरण हा कळीचा मुद्दा आहे आणि आत्ताचं वातावरण हे आधीसारखं राहिलेलं नाही, अतिशय अनाकलनीय झालंय। दुसरं म्हणजे इथे गर्दी प्रचंड वाढली आहे। काही प्रोफेशनल गिर्यारोहक असतात, तर बरेचसे हौशी आणि नौखेही असतात। नौख्या गिर्यारोहकांमुळे वाहतूक कोंडी होते। गर्दीमुळे बेस कॅम्पवर फ्लू आणि खुंबू कफ सारखे आजारही वाढले आहेत।
खुंबू कपमुळे तर गेल्या वर्षी काही मोहिमा स्थगित कराव्या लागल्या. मलाही त्याचा फटका बसलाय. होइन यो खुम्बु कफ भन्दो रहेछ त्यो चाहिँ एकदम व्यापक थियो यसपालि हाम्रो स्पेसली हाम्रो ग्रुपमा धेरैजना फर्क्यो. नेपाळ सरकारनेही बदलत्या परिस्थितीत हिमालयाचं संरक्षण करण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली आहे. मात्र खरी समस्या वाढती गर्दी असल्याचं काही अनुभवी गिर्यारोहक मानतात. या गर्दीमुळे बेस कॅम्पवर प्रचंड कचरा जमा होतो. गेल्या वर्षी नेपाळ सरकारनं विशेष मोहीम राबवली होती. त्या अंतर्गत तब्बल 11 टन कचरा बेस कॅम्पवरून जमा करण्यात आला होता. यावेळी 4 मृतदेह देखील सापडले होते. बेस कॅम्पवर गिर्यारोहकांनी किती काळ घालवावा याची कोणतीही नियमावली नसल्यानं कचरा, आजार यासारख्या समस्या उद्भवतात. तर माउंट एव्हरेस्टच्या चढाईचं व्यावसायिकीकरण झाल्याची तक्रारही काही गिर्यारोहक करतात. त्यातच बदलत्या वातावरणात ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील ग्लेशियर वितळत असल्याचा फटकाही गिर्यारोहणाला बसतोय. या सगळ्या समस्यांचं निराकरण वेळेत करणं गरजेचं असल्याचं गिर्यारोहकांचं मत आहे. मात्र त्यासाठी नेपाळ सरकारसह जागतिक गिर्यारोहक संघटना, गिर्यारोहक आणि स्थानिक या सगळ्यांचेच प्रयत्न गरजेचे आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.